चांगली नोकरी आणि चांगला पगारासाठी प्रत्येकजण हे नेहमी मेहनत घेत असतं आणि असाच एक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एका मित्रावरती विश्वास ठेवून चक्क त्याच मैत्रिणीवरती त्या मित्राने त्या विश्वासाला तडा जाण्याचं काम केलेलं आहे। म्हणजेच तिच्यावरती अत्याचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। छत्तीसगड येथील राज्यातून आलेली एक 22 वर्षीय महिला एकंदरीत ती पुण्यातील चाकण एम-आय-डी-सी परिसरामध्ये जॉबसाठी आलेली होती आणि काही कारणामुळे तिचा जॉब गेलेला होता आणि नोकरी गेल्यामुळे मात्र ती निराश झाली होती आणि त्यानंतर तिचा निगेटिव्ह विचार करत होती। मात्र त्यानंतर तिची एक मैत्रीण होती आणि मैत्रिणीने तिचे जे मित्र आहेत म्हणजे दोघांचा जो आता एक मित्र होता त्या मित्रासोबत तिची ओळख करून दिली आणि ओळख केल्याच्या नंतर मात्र दोघांची मैत्री झाली आणि मैत्री झाल्याच्या नंतर तिने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला सांगितलं की तू काळजी नको करूस, तुला मी नक्कीच चांगला जॉब आणि चांगला पगार मिळवून देईल। आणि या तरुणीने त्या मुलावरती विश्वास ठेवला आणि दोघांची मैत्री झाली आणि चांगले बोलत देखील होते आणि नंतर त्यांनी एक प्लॅन ठरवला की आपण पुणे टू मुंबईला आपण फिरायला जायचं आणि नंतर मग आपण जॉब आहे तुला पाहायचं आहे, त्यानंतर आपण तुझा जॉबसाठी प्रयत्न करू। म्हणून मग त्या तरुणीने देखील त्या मुलांसोबत मुंबईला जाण्याचा प्लॅन बनवला आणि ते मुंबईला देखील गेले आणि मुंबईला जाऊन आल्याच्या नंतर मात्र पुण्यामधील एका लॉजमध्ये ते थांबले होते आणि त्यानंतर ते साधारणतः 3 ते 4 मुलं होते आणि ही एकटी मुलगी होती आणि त्यानंतर त्यांनी लॉजमध्ये 2 एकंदरीत रूम देखील बुक केलेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र ते जे मुलं आणि ती जी मुलगी आहे त्या दोघांनी मात्र ज्यावेळेस ते लॉजवरती गेले त्यानंतर त्यांनी त्या ज्या मुलगी होती त्या मुलीला त्यांनी गुंगीचं औषध देखील पाजवलं आणि त्यानंतर मात्र त्या मुलीसोबत दुष्कर्म करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी साधारणतः हे 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिला नशेचा अंमली पदार्थ खायला दिला आणि नशा आल्यानंतर आरोपीने तिच्यावरती बळजबरीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला। एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी देखील तिचे दुसरे काही मित्र आले तिला समजवण्यासाठी आणि त्यांनी देखील तिला नशेचा पदार्थ देऊन तिच्यावरती पुन्हा एकदा अत्याचार केला। या घटनेनंतर तरुणीने जाब विचारला की माझ्यासोबत असं का केलं तुम्ही, असा सवाल तिने केल्याच्या नंतर मात्र ते जो आरोपी आहेत त्यांनी तिच्याशी पुन्हा एकदा गैरवर्तन सुरू केलं आणि अखेर 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास या तरुणीने धाडस दाखवून 112 या आपत्कालीन क्रमांकावरती फोन केला आणि पोलिसांना आपल्यासोबत जी घटना झालेली आहे त्या घटनेबाबत माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांचं पथक त्या लॉजवरती दाखल झालं। ज्यावेळी हा संपूर्ण घटनाक्रम या मुलांना कळाला त्यावेळेस त्यांनी तिथून मात्र पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र या ठिकाणी तब्बल 7 आरोपी होते आणि त्यापैकी 6 आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले। मात्र त्या ठिकाणी एक आरोपी होता तो मात्र या ठिकाणी पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि पोलिसांनी आता त्याला चौकशी देखीलसाठी आणलेला आहे। आता सध्या जे फरार आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी शिरूर पोलिसांनी स्वतंत्र 4 पथके देखील तयार करण्यात आलेली आहेत आणि संभाव्य ठिकाणी शोध मोहीम देखील सुरू आहे। लवकरात लवकर अटक करू असा देखील पोलिसांकडून या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रकरणात हे आरोपींची आता सखोल चौकशी देखील जो पकडलेला तरुण आहे त्याला त्याची सखोल चौकशी देखील केली जाणार आहे आणि त्यासंबंधित त्यांचे मोबाईल असतील, त्यांचे लॅपटॉप असतील आणि त्या लॉजवरील जो CCTV फुटेज आहे या तांत्रिक पुराव्याच्या आधारे यावरती कारवाई केली देखील जाईल असा देखील इशारा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। मात्र या तरुणीने फक्त विश्वास ठेवला होता की आपल्याला एक चांगली नोकरी मिळेल आणि त्यातून आपल्याला चांगला पगार मिळेल आणि आपलं भविष्य सुखी होईल, समृद्धी होईल यासाठी मात्र त्या तरुणीने त्या तरुणावरती विश्वास ठेवला आणि त्यातून मात्र ही भयावह घटना समोर आलेली आहे। आता पोलीस याची चौकशी करतायत। आता नेमकं या प्रकरणामधून काय समोर येतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। थोडक्यासाठी अमित मुंडेक, पुणे।